31 ऑफिसवरून लवकर निघालो असं वाटलं की आपल्याला मित्रांमध्ये जाता येईल. सकाळपासून मित्रांचे व्हॉट्सअपवरती मेसेजेस, फोन कॉल, अरे संध्याकाळी लवकर ये, भेटूया, अमुक तमुक. त्याच्यामध्ये बायकोचा पण फोन. बायकोचं असं म्हणणं राहिलं की तू पण लवकर घरी ये, जेणेकरून आपल्याला एकत्र 31 साजरी करता येईल. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये मी अडकलेलो आहे. आता घरी जायचे, तिची परमिशन मिळवायची. आता बघू शकता ऑफिसचा ड्रेस आहे, ऑफिसचा ड्रेस, ऑफिसची पॅन्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता याच्यातून मला परमिशन मिळते की नाही, घरी बायको काय बोलते, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायचंय. आता हे माझ्यासाठी सुद्धा एक्साइटिंग असणार आहे की या ट्रॅप मधून माझी सुटका होते आणि मला मित्रांमध्ये पार्टी करायला मिळते की नाही मिळत, ते आता घरी गेल्याशिवाय करणार नाही. त्याच्या अगोदर ही भली मोठी लिस्ट पण बायकोने दिलेली आहे. तिथं असं म्हणणं आहे की आज आपण एकत्रित पार्टी करूया, त्याच्यासाठी काहीतरी घेऊन या, तर ते घेऊया आणि आता घरी जाऊया. त्याच्या अगोदर हे सगळं बघायचं आपल्याला, परमिशन मिळते की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. ये क्या था भाई, ये क्या था? लागलंय वगैरे. संध्याकाळी थोडासा लवकर घरी आलो. लवकर घरण्याचं कारण असं होतं की सकाळपासून जे फोन चालू आहेत, व्हॉट्सअप चालू आहे आणि मित्रमंडळींचा उत्साह आहे. जसा कामावरती गेलो होतो तसाच हसऱ्या चेहऱ्याने घरी आलो. कारण होतं की तिथे जाऊन थोडंसं मित्रांमध्ये जाऊन थोडंसं एन्जॉय करायचं किंवा या सगळ्या गोष्टी होत्या. आणि नेहमीप्रमाणे घरी आल्यानंतर बायकोची काहीतरी कामं चालू होती. कुठे कपडे धु, कुठे भांडी घास, कुठे काय कर, कुठे जेवणाचं काहीतरी तिने मला आणायला सांगितलं. काहीतरी ठरलेलं होतं. म्हटलं यांचं काही असेल तर असू द्या, आपल्याला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. पण जे तुम्हाला बोललोय की परमिशन मला हवी होती, किंवा आता परमिशन घ्यायचं काय कारण आहे नाही म्हणायला. शेवटी थकला भागला जीव आपल्या घरामध्ये येतो आणि एवढं करून डिस्टर्ब कुणाला करणार, तर आपल्या स्वतःच्या हक्काच्या बायकोला डिस्टर्ब म्हणण्यापेक्षा नाराज आणि मित्रांसाठी किंवा 2 क्षणांच्या मौज मजेसाठी बायकोला नाराज करायचं का, किंवा ते करायचं असेल तर कसं करायचं, आणि जर का तुम्हाला पार्टीला जायचं असेल तर बायकोची परवानगी घेऊन कसं जायचं, याबद्दलचा तुमचा अनुभव काय सांगतो हे थोडंसं कमेंट करून कळवलं तर बरं होईल. कारण आपल्या सगळ्यांचा अनुभव मला देखील यापुढे उपयोगाला पडेल. तर ठीक आहे, बघूया बायकोचं माझ्या काय म्हणणं आहे या सगळ्यावरती. तर सध्या तर तिचं काम चालू आहे. मी तिला डायरेक्टली, आता थोडासा एखाद्याचा स्वभाव असतो की ओपनली काहीतरी बोलायचं, तर तिला मी डायरेक्टली मगाशी काही विचारलं की बाबा रे असं नाही, असं आमचं आहे एक नियोजन. तर सुरुवातीला ती चिडली नाही, पण नंतर ती माझ्यावर थोडीशी चिडली. पण ह्याचं आता सॉर्ट आउट कसं करायचं मला खरंच कळत नाही. आणि मगाचपासून जसं मी तिला सांगितलं तसं माझ्याशी बोलायचं प्रमाण कमी 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 केलं. आणि फायनली आता तिची काहीतरी रेसिपी पण चालू आहे. तर आता मी तिला विचारणार आहे, प्राजक्ता, आय लव्ह यू सो मच. 31 डिसेंबर 2024 आणि 2025ची म्हणजे आजच लव्ह यू आहे का फक्त 31 डिसेंबर म्हणून? आज असं नाही ग, नेहमीच असतं. पण काय माहिती काय आज ते लव्ह यू उगाच नाही बाहेर येत, काहीतरी कारण असेल, काहीतरी काम असेल माझ्याजवळ म्हणून. नाही काम म्हणजे खरं सांगू का तुला, मगाशी सांगितलं सकाळपासून आहे ना, माझे 3 ते 4च असे जिवलग मित्र आहेत. ते कंटिन्युअसली मला फोन करतात आणि व्हॉट्सअप पण केलंय, ग्रुपमध्ये पण चालू आहे. त्याने फक्त सांगितलं की तुझा प्रेझेन्स आम्हाला हवा आहे, कारण मी थोडासा एंटरटेनिंग आहे, तुला माहिती आहे ना. त्याच्यामुळे त्याने सांगितलं की तुझा थोडासा प्रेझेन्स हवा आहे. तर असा गेलो आणि असा आलो. या बाबतीत जर का तू काय म्हणशील, जाऊ का? कुठे? असा गेलो आणि कशाला? मित्रांमध्ये जाऊन थोडस एन्जॉय करतो, गप्पा गोष्टी करतो. आता 2025 मध्ये त्यांचं काय काय नियोजन आहे, आपण काय करायचं, हे सगळं समजून घेतो आणि येतो. इतकंच आहे. तुम्हाला फॅमिली पार्टी नाही का ठेवता आली? फॅमिली पार्टी बरोबर आहे मित्रा. मी तुला सांगतो ऑन दी स्क्रीन की फॅमिली पार्टी खूप महत्वाची आहे. फॅमिली पार्टी फॅमिली सोबत येणं महत्वाचं आहे. बायका पोरांना घेऊन येणं महत्वाचं आहे. का असं वागताय? तुम्ही तिथे पार्ट्या करायला जाणार नाही, आम्ही घरात काय करणार दोघी जणी? हे पण बरोबर आहे मित्रा, हे पण अगदी बरोबर आहे. हे बघ, याच्या पुढे जर का तुला पार्टी करायची असेल तर बायका पोरांना घेऊन पार्टी कर आणि सगळ्यांसोबत कर, म्हणजे जरा जास्त मजा येईल. व्यक्तिगत अशी जर का काही मजा असेल ना, तर ते आता विसरून जायला पाहिजे असं मला वाटतंय. तर काय म्हणते, जाऊ का मी प्राजक्ता? आजच्या दिवस अगं नेक्स्ट टाइमला मी आता स्क्रीनवर सांगितलं की नाही त्याला की नेक्स्ट टाइमला आपण. नेक्स्ट टाइमचं कशाला, आत्ताच सांगून टाकायचं.
नेक्स्ट टाइमला आपण अरेंज नाही, करू नाही, सांगितलं. नाही. नेक्स्ट टाइमला मित्रा, नेक्स्ट टाइमला बायका पोरांसोबत अरेंज कर यार. मी येईन 100% येईल. प्राजक्ता येईल, आमची ईश्वर येईल. आपण सगळे मस्त मजा करू. आता पण येतो आम्ही, हा? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता पण येतो. आता नको येऊस प्राजक्ता. आता नाही. आता 11th आवरला काहीच गोष्टी घडू शकत नसतात, माहितीये ना तुला. हा, मग Please. इथे एवढी मी जेवणाची तयारी केली आहे की कोणासाठी? आपल्या घरात 10 माणसं नाहीये. 10 माणसांचा प्रश्न नाहीये किंवा 100 माणसांचा प्रश्न नाही. पण काय असतं माहितीये का, मित्रांचा आग्रह प्राजक्ता टाळता येत नाही. तुला नाही करू शकत. तुला मित्र नसतील किंवा असतील माहिती नाही, पण आमचे असे खूप जिगरी मित्र आहेत, माहितीये का तुला. जीवसच्या आणि कंठसच्या. माहितीये मला सगळे मित्र, सगळ्या मैत्रिणी. मग त्याच्यामुळे सगळं माहिती. त्याच्यामुळे एक थोडीशी रिक्वेस्ट होती तुला की पटकन जाऊन येतो. मला रिक्वेस्ट करून हे बघ, काहीही उपयोग नवीन नाही. वर्ष किती वाजता सुरू होतं? 12 वाजता. 12 वाजता 2025 येणार साधारणपणे. त्याच्यानंतर 25 मिनिटांनी मी घरी येईल. बस 2025 सुरू झाल्यावर जा. तोपर्यंत आमच्या सोबत थांबा. मजा नसते पाहिजे. इयर एंड कसं? इयर एंड विचार कर. इयर आणि एंड. आमच्या सोबत का नाही सेलिब्रेट करायचा? मित्रांसोबतच का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रमंडळी आहे का तुमच्याकडे? आता घरामध्ये सेलिब्रेशन 31st सेलिब्रेशन होऊ शकतं का? का नाही होऊ शकत? घरामध्ये कसं घरात माणसं नाहीयेत का? एवढे स्ट्रीट ओपन होतात, स्ट्रीटवर झगमगाट असतो आणि काय काय मजा असते आणि नृत्य असतं. मग आम्ही पण येतो ना बघायला. डान्स, नृत्य करायचं पण असतं, सगळं असतं. आणि कोण समजवणार यांना यार? कोण समजवणार? कसं सांगू तुला मी? माझ्या मनातल्या फिलिंग मी तुला कशा सांगू हेच मला खरं तर कळत नाहीये. गरजच नाहीये सांगायची. आणि या बायकांचं डोकं कुठे चालतं मला कळत नाही. कसं कसं समजायचं तुला? समजावूच नका. समजून घेणारच नाही या बाबतीत. कितीही समजवलं तरी केलेच नाही. खूप अप्रतिम आहे, माहितीये का तुला. खूपच भारी आहे जे काय करतेस ते मी आल्यानंतर एकदम खाऊ शकतो. मी नाही, खरंच खाईन. खरंच खोटं नाही सांगत. खरंच खाऊन म्हणजे आणि अप्रिशिएट पण करेन. पोट भरलं असेल तरी पण हे पोट भरून खाईन. बस जायचं नाही हे पण खाईन. आमटी काय केलं असते. काय म्हणतेस? नाही म्हणजे नाही. थोड्या वेळासाठी 10 वेळा एकच गोष्ट मला विचारायची नाही. हे बघ, हिने ना मागच्या वेळी ती गटारी असते नाही का, त्या गटारीला पण असंच केलं माझ्या बाबतीमध्ये. 31st आहे तरी असंच करते. आता मी असा एक प्रामाणिक नवरा आहे. असा मी एक प्रामाणिक नवरा आहे की जो बायकोला कमीत कमी विचारून जातोय तरी ती नाही म्हणते. आता त्याच्या बाबतीत माझी काय चूक आहे सांगा? तिने जर मला हो म्हटलं असतं मी गेलो असतो. 12, 12:15 पर्यंत पार्टी केली असती. माझे मित्र खुश झाले असते आणि आलो असतो घरी, आहे की नाही? मित्र आहेत एवढ्या पार्टी पुरतेच आहेत. आयुष्यभर बायको सोबतच राहायचंय ना. म्हणून तर सांगतो ना आयुष्यभर ऐकायचं. मग बघा माझं काय म्हणणं आहे की आयुष्यभर तशी पण बायको आहे सोबत. मित्र काही क्षणांसाठी असतात. त्यांचा सहवास सुद्धा मिळणं महत्वाचं आहे की नाही? मग 31st लाच कशाला पाहिजे? उद्या बेटा न्यू इयर डे म्हणजे रिझोल्युशन असतं. कोणाला मॉर्निंग वॉकला जायचं असतं, चांगले कोणाला इव्हिनिंग वॉकला जायचं असतं. आम्ही मित्र मिळून पार्टी करणार नाही. केली तर फॅमिलीला घेऊन करू. बायकांचं ऐकू. मुलांना वेळ देऊ. आता प्राजक्ता तू काय म्हणाली? आता तू काय म्हणाली? असे रिझोल्युशन करा तुम्ही नवीन वर्षात. त्यासाठी बेटा आता ही काय म्हणाली सांगा मला? की बायको आयुष्यभरासाठी असते आणि मित्र काय 2-4 दिवसासाठी असतील, काही क्षणांचे असतील. आता हे तिला कसं समजावू मी की बाबा रे, बायको आयुष्यभरासाठी आहे, भेटणारच आहे आपल्याला. आज उद्या परवा तेरवा कायमस्वरूपी आहे, घरामध्ये कुठे जाणार आहे. पण मित्र म्हणूनच बायको 24 तासाची आहे म्हणून गृहीत धरू नका. अरे एवढे मोठे मोठे शब्द वापरायला लागले. आता हिला काय सांगायचं मी सांगा? असं नाही प्राजक्ता, हे तू करतेस तर मी खाणार एकदम आवडीने, माहितीये का? एकदम भारी. आणि तू एकदम सुगरण आहेस, मला माहितीये. खायला मिळणार नाही. एकदम सुगरण आहेस. दाराच्या बाहेर पडलं पार्टीसाठी तर खायला प्यायला तू एकदम सुगरण आहेस, मला माहितीये ना. माहितीये, मला सांगायची गरज नाही. मी सगळ्यांसमोर तुला सांगतो, सगळ्यांना ऐकायची. फक्त आजच्या दिवस थोडस नाही म्हणजे नाही. थोडा वेळ, अर्धा तास. हे मी कशासाठी केलं? मी तुला काय सांगितलं? हे मी खातोय सांगितलं नाही. मी टाकणार आहे का? मी तुम्ही आयत्या वेळी पार्टीचं हे ठरवून येणार नाही. इथे आल्यावर आमची पार्टी काही गोष्टी आहेत ना, सगळ्या बायकांना कशा सांगायच्या? सगळ्या गोष्टी आयत्या वेळी ठरतात का? व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, तुमच्यासाठीच ठरवतात ना सगळ्या गोष्टी. मित्रांनी त्यांना आधी सांगितलं तर ते कॉन्टॅक्ट मध्ये असतं सगळं. आधी सांगितलं असतं तर मी माझ्या मैत्रिणीसोबत पार्टी ठरवली असती. मला बोलायचं नाही. मग मी काय सांगू तुला? मी तुला जर असं वागायचं असेल काय सोड, मला आय डोंट वॉन्ट टू टॉक विथ.
असं असतं तर मी माझ्या मैत्रिणीसोबत पार्टी ठरवली असती, आम्ही पण अशी पण पार्टी केली असती. मग हे बघा, मी ह्याच्यातला काय बोललोय अशी वगैरे असं काय आपला विषय झालाय आतापर्यंत नाही. मग यांचं अशी पार्टी वगैरे काय. हे बघ, मग काम करतो मी, झटकन जातो पटकन येतो. जायचं नाही. हा, नाही म्हणजे नाही, प्लीज ना, लगेच दार उघडणार नाही मी. दार चावी ज्या मित्रांसोबत गेलात ना पार्टीला त्याच मित्रांसोबत राहा. चावी घेऊन जातो ना मी, पाहिजे तुला डिस्टर्ब नाही करणार ना मी. चावी घेऊन जाईन आणि माझं मी येऊन म्हणजे थोडस एन्जॉय करून मित्रांसोबत. हा, अजिबात नाही. का जायचं नाही. मी तुला सांगितलं परत मस्त 31st पार्टीचं नियोजन करतेस ते मी खाईन, त्याच्यानंतर आपण मस्त एन्जॉय करू. तुझ्यासाठी पाहिजे तर काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घेऊन येतो मी, आईस्क्रीम केक घेऊन येतो. हेच घेऊन ये. हे नाही, हे आपल्याला करायचंच नसतं, असं नाही, फक्त एन्जॉय प्रोजेक्ट. पार्टी कसली, फक्त एन्जॉयमेंटची, म्हणजे मित्रांसोबत जायचं, थोडस गप्पा मारायच्या, गाणी म्हणायची आणि इकडे तिकडे जुन्या नवीन आठवणी करायच्या आणि यायचं बस. 31st अशी पार्टी नाही करत तुमचे मित्र. पुढच्या वर्षी माझ्या सगळ्या मित्रांना एक सांगतो की जी पार्टी आपली असेल ना ती विथ फॅमिली करूया आपण 100%. जर का तिने मला आता पार्टी कॅन्सल, या वर्षी जर का तिने मला परमिशन दिली तर आपण मस्त पार्टी एन्जॉय करू कुठेतरी. पार्टी कॅन्सल, नेक्स्ट इयरला या वर्षीची पार्टी बघूया. बघा, शेवटी बायको आहे, मन तर मोडणार नाही असं मला वाटतंय, अजून पण वाटतंय. होप सो, आशावादी राहायचं माणसाने, पॉझिटिव्ह राहायचं. बघूया काय होतंय, पण थोडासा तिला मदत करतो याच्यामध्ये. आणि नंतर आपण बघूया परमिशन मिळते की नाही. नाही मिळाली तर गप घरात झोपायचं वेळेच्या वेळी, कळलं, रागवायचं नाही कुणावर. ओके, आता त्याला मदत करतो, मदत करून तरी तिचं मन विरघळतंय का ते बघूया. आणि त्याच्याशिवाय काय गत्यंतर नाही. ठीक आहे. मगाचपासून एका गोष्टीचा कीस पाडला मी की मला जायचंय, आणि खरंच होतं. खरंच काही मित्रांची पार्टी ठरली होती आणि त्याने असं म्हटलं की ये आपण थोडंसं एन्जॉय करूया, बसूया सगळं. घरी येऊन शेवटीला बायको असते, तिचं म्हणणं करे. या गोष्टी त्यांनी घरामध्ये केल्या होत्या, म्हणजे नियोजन आधीच करून ठेवलं होतं की आज 31st असेल तर काय करायचं म्हणून. साहजिकच अशी अपेक्षा असणार की आपल्या नवऱ्याने घरामध्ये थांबावं आणि सगळ्यांनी सोबत एकत्र येऊन एन्जॉय करावं, ना की बाहेर जाऊन. म्हणजे मित्रांसोबत असं म्हणत नाही की बाहेर जाऊन, कारण आजकाल आपण ज्या गोष्टी बघतो की 31st असेल तर खूपशा गोष्टी अशा असतात की ड्रिंक अँड ड्राईव्ह केस आहेत. खूपशा गोष्टी अशा आहेत की कुठेतरी काहीतरी वादाला ठिणगी पडते आणि भांडण होतं, मग काय मारामारी होते, त्याच्यातून काही बऱ्याचशा गोष्टी वाईट घडू शकतात. आणि हे दुसऱ्या दिवशी आपल्या गोष्टी लक्षात येतात आणि ह्या न्यूजमध्ये झळकतात. काही दिवसांनंतर परत शांत होतं, सगळे लोक विसरतात. पण आपलं जीवन हे आपलं जीवन असतं. आपल्या जीवनावरती ज्या गोष्टी, म्हणजे जी घरातले मेंबर्स डिपेंड असतात, त्यांचा विचार केला जावा. खरंच एकदा विचार करून बघा मनापासून की जर का एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व संपून गेलं तर जे डिपेंडंट त्याच्यावरती आहेत त्यांच्यावरती काय वेळ उडवत असेल. हे सगळं जे आतापर्यंत दाखवलं, डिस्कशन दाखवलं, हे नाट्यमय जरी असलं ना तरी पण याच्यातून टेक अवे थॉट हाच आहे की आपण आपल्याला जपलं पाहिजे, स्वतःला जपलं पाहिजे, आपल्या कुटुंबाला जपलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तुमचे मित्र जरी असतील तरी त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला जावा. एखाद्या मित्राकडून नकार आला तरी सुद्धा त्याला पॉझिटिव्हली घेतलं जावं आणि अशा प्रकारे आपण एकमेकाला जपू शकतो, काळजी घेऊ शकतो असं मला वाटतं. आज प्राजक्ताने जरी मला विरोध केला असला तरी मी तिच्या या विरोधाला अगदी मनापासून रिस्पेक्ट देतोय आणि या भावनेने मी ॲक्सेप्ट करतोय की तिने जो माझ्याविषयी विचार केलाय तो अगदी राईट आहे, करेक्ट आहे आणि माझ्या फायद्याचा आहे. याच विचारासोबत आपली सगळ्यांची आम्ही रजा घेतोय. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये, नवरा बायकोच्या संवादामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जे काही 31st सेलिब्रेशन केलेलं असेल, करणार असाल, हँगओव्हर असेल, तो अगदी चांगल्या प्रकारे पार पडावा अशी देवाकडे आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. बाय बाय. बाय बाय.